सांगलीमध्ये भारत गॅसचाच पाईप गॅस देण्याची परवानगी देण्यात आली आहे। यात मोनोपोली आणणं हे चुकीचं असल्याचं खासदार विशाल पाटलांनी म्हटलेलं आहे। तर काळा बाजार रोखण्यात सरकार अपयशी ठरले असं विशाल पाटील यांनी टीका केली आहे। सरकारने सगळ्यात मोठी चूक केली की त्या गॅसमध्ये मोनोपोली आणली। सांगलीत फक्त भारत गॅसलाच परवानगी दिलेली आहे की तुम्ही पाईप गॅस द्या। मोनोपोली आणली चुकीची, स्पर्धा लावली असती तर लोकांनी सगळ्यांना मिळालं असतं। पाईप गॅसला कुठेही कोटा लावलेला नाही आहे। त्याचं कारण त्यांनी म्हणतात की पाईप गॅसला कोटा लावला नाही कारण ते प्रत्यक्ष घरात वापरलं जाते। सिलेंडरला आम्ही कोटा लावलाय कारण लोक हे बाजारात विकतात। म्हणजे तुम्ही तुमच्या जनतेवरच विश्वास ठेवत नाही। ज्या जनता तुम्हाला निवडून देते त्याच्यावरच तुमचा विश्वास नाही, हे दुर्दैव आहे। आणि खरोखर काळा बाजार होत असेल आणि म्हणून तुम्ही हे कोटा आणताय, मग तुम्ही काळा बाजार रोखण्यात अपयशी ठरलेला आहात आणि तुम्ही अपयशी सरकार आहे, तुम्ही सांगून दिलं। तर एलपीजी वितरकांकडे कुठेही गॅस तुटवडा नाही असं सुजाता शर्मा यांनी म्हटलेलं आहे। एका दिवसात 60 लाख गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करण्यात आली असं देखील सुजाता शर्मांनी म्हटलं। महिनाभरात 55,000 टन कमर्शियल एलपीजीची विक्री झाल्याचं देखील केंद्र सरकारनं म्हटलंय। अतिरिक्त इंधन म्हणून राज्यांना केरोसिनचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत असं देखील त्यांनी सांगितलं। डिलीवरी नॉर्मल है। कल हमने लगभग 60 लाख सिलेंडर डिलीवर किए हैं। कमर्शियल एलपीजी के बारे में जैसे आपको पता है कि भारत सरकार ने लगभग 70% तक सप्लाईज को इंश्योर किया है। इसके चलते लगभग कल तक एक महीने में 55,000 टन से भी ज़्यादा कमर्शियल एलपीजी सेल हुई है और 5 किलो के सिलेंडर लगभग 3.9 लाख 23 मार्च से सेल हुए हैं। कल एक दिन में लगभग 65,000 5 किलो के सिलेंडर सेल किए गए हैं। तर आखाती देशातील युद्धाचा विदेशी पर्यटनावर परिणाम झाला। युद्धजन्य परिस्थितीमुळे ट्रॅव्हल्स एजंटच्या व्यवसायाला फटका बसलेला आहे। अनेक पर्यटकांनी युरोप आणि इतर देशांमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बुकिंग केलं होतं। मात्र आखाती युद्धाने अनेक देशात जाणाऱ्या फ्लाइट्स रद्द झाल्यात, त्यामुळे काहींना प्लॅन्स जे आहेत ते रद्द करावे लागलेले आहेत। आखाती देशातील एअरलाइन्सच्या त्या तिकिटा कॅन्सल होऊन त्यांना जर रिफंड मिळाला आहे तर रिफंड मिळाल्यावर दुसरीकडे तिकीट जर 2.5 पट 3 पट तिकीटचं कॉस्ट झालेली आहे आणि एखादे 3 किंवा 4 लोकांची फॅमिली असते त्यांच्यासाठी ती खूप मोठी रक्कम होऊन जाते। त्याच्यामुळे त्यांचे प्लॅन्स कोलमडले किंवा कॅन्सल झाले आणि याच्यामुळे दुसरं काय झालं, कॅन्सलेशनमुळे टुरिझम इंडस्ट्रीला जसं मी बुकिंग केलं असेल तर ते कॅन्सल झाले तर मला पुढं रिफंड द्यावं लागतं त्यांना, है ना। तर त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं, त्या कस्टमरचं जाणाऱ्यांचं नुकसान झालं। तर आखाती देशातील युद्धाच्या घरासाठी लागणाऱ्या सिरॅमिकच्या वस्तूंच्या व्यवसायावर परिणाम झाला। आखाती देशांमधून प्रोपेन गॅस पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। सिरॅमिकच्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या जवळपास 600 पेक्षा जास्त कंपन्या बंद झाल्यात। बाजारपेठांमध्ये स्टाईल्स तसंच सिरॅमिकच्या वस्तूंचा तुटवडा पाहायला मिळतोय। सिरॅमिकच्या वस्तूंच्या किमती या 15 ते 20% वाढ झालेली आहे। एक 40% सप्लाय जो आहे तो कुवेतमधून आपल्या भारतात आहे। तो गॅसचा पुरवठा थांबला आहे किंवा खूप शॉर्ट होत आहे। त्यामुळे मोरबी येथे जे टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, जवळपास 800 फॅक्टऱ्या तिथे आहेत। त्यापैकी 600 फॅक्टऱ्याज पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत। फक्त 200 फॅक्टऱ्याचं जवळपास चालू आहे आणि असाच जर पुरवठा चालू जर शॉर्ट राहिला तर यापुढे त्याही फॅक्टऱ्या बंद होण्याच्या मार्गावर राहणार आहेत। तर रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस पंपावर गॅस तुटवड्यामुळे वाहन चालक हैराण झाले आहेत। रिक्षा चालकांना तब्बल 20 दिवसांनंतर एलपीजी मिळतो आहे, तर दुसरीकडे गॅस वितरणाला मर्यादा लावल्या गेल्या। एका रिक्षा चालकासाठी दिवसाला 500 रुपयांचा गॅस वितरित करण्यात येतो आहे। नियमित एलपीजी गॅस मिळत नसल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव असलेल्या एलपीजी ऑटो गॅस पंपाला अखेर तब्बल 12 दिवसानंतर या ठिकाणी गॅसचा पुरवठा झालेला पाहायला मिळतो आहे। पण हा गॅसचा पुरवठा झाला असला तरी पण गॅस वितरणावरती या ठिकाणी मर्यादा आलेल्या पाहायला मिळत आहेत। बघू शकता की या गॅस ऑटो पंपाच्या बाहेर या ठिकाणी तब्बल फक्त 500 रुपयाचाच गॅस मिळेल एवढाच गॅस भरून दिला जाईल असे बोर्ड लावण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। पंपाची क्षमता जी आहे ती 12,000 किलोची क्षमता आहे। असं असलं तरी पण या गॅस पंपाला केवळ 3,500 किलोचाच गॅसचा पुरवठा जो आहे तो झालेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।
तर बीडच्या नेकुनूरमध्ये शेत नांगरणीच्या वादामधून 2 कुटुंबात हाणामारी झाली. महिलेला देखील मारहाण झाल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला. जखमींवरती नेकुनूर पोलीस स्टेशनमध्ये उपचार सुरू आहेत. आरोपींवरती कारवाई करण्याची दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली. तर कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची सभासद नोंदणी बोगस झाल्याचा आरोप करण्यात येतो. गोकुळ दूध संघामध्ये 423 दूध संस्थांची सभासद नोंदणी करण्यात आलेली होती. गर्जना संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडेंची सहकार खात्याकडे तक्रार होती. या प्रकरणाचा तपासासाठी आता चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. 2 सदस्यीय समिती या तक्रारीची चौकशी करणार आहे. गोकुळ दूध संघावरती हसन मुश्रीफांचा मुलगा नावेद मुश्रीफ हे अध्यक्ष आहे. तर आता बातमी आहे ठाण्यामधून. ठाण्यातील रील स्टार सुरेंद्र पाटील याला पोलिसांनी अटक केलेली आहे. रील स्टार सुरेंद्र पाटीलकडे हत्यारांचा साठा आढळला. महागड्या हत्यारांसह रील स्टार दहशत पसरवत होता. रील स्टार सुरेंद्र पाटीलवर 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा देखील सुरेंद्रवर दाखल आहे. 3चे पोलीस निरीक्षक आजिज शिंदे आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये कारवाई आयोजित केली. त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. रील स्टार सुरेंद्र पाटीलकडे हत्याराचा साठा आढळलाय. महागड्या हत्यारांसह दहशत पसरवत होता हा सुरेंद्र पाटील आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सुरेंद्र पाटीलवर 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.